नमस्कार मित्रांनो, तुम्ही स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आपण आज चाललो आहोत शिर्डी ते धाराशिव, म्हणजे जी शिर्डी हैदराबादची गाडी आहे त्याच्याने आपण धाराशिवपर्यंत जाणार आहोत। आणि ही जी बस आहे तिचं रिझर्वेशन आपण केलेलं आहे शिर्डीपासून ते डायरेक्ट धाराशिवपर्यंत, आणि रिझर्वेशन केलेलं आहे। गाडी 5 वाजता येणार होती पण अजून तर काही आलेली नाही, 5:15 झाली आहे। येईल आता माझ्या मते। जाण्याचं आणि येण्याचं दोघांचं रिझर्वेशन केलं आहे आपण। तिकडून पण धाराशिवून जी आपली शिर्डी गाडी आहे त्यातसुद्धा आपलं रिझर्वेशन झालेलं आहे, आणि आता इथून सुद्धा रिझर्वेशन आपण केलेलं आहे। कारण की एवढा लांबचा प्रवास आहे म्हटल्यावर रिझर्वेशन असणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता बघू, गाडी आल्यानंतर आपण पुढचा प्रवास चालू करूया। जणांचं सीट तुम्ही पाहू शकता, इथे वरती एक फॅन दिलेला आहे जो आपल्याला सिटिंगचं नाही भेटलं, खाली वरती स्लीपिंगचं भेटलेलं आहे। त्याच्यानंतर ही एक सीट आहे मित्राचं माझ्या, आणि माझं एक वरती सीट आहे। म्हणजे अरेंजमेंट अशी आहे की जे मी 2 सीट पाहता तुम्ही, जे खाली 2 सीटिंग आहे, त्याच्यानंतर तिकडं एक आहे, खाली परत अजून एक सीटिंग आहे। म्हणजे असे इकडं 2 जण बसू शकतात आणि खालीच झोपू शकता इथं वरती स्लीपिंगला, आणि तसंच खाली 2 जण बसू शकतात, आणि तिकडे एक जण झोपू शकतो, आणि तिकडं खाली एक जण बसू शकतो। वगैरे सगळी चांगली आहे आपल्याला वरती। हा, आपलं चालू केलं, पंखा वगैरे चालू केलेला आहे। ओके ओके, अरेंजमेंट सगळी झालेली आहे। तू वरती आता, हा ये आता मस्तपैकी प्रवासाला सुरुवात करूया। मस्तपैकी चार्जिंगचं पोर्ट पण आहे इथं, आणि मोबाईल ठेवायला पण जागा आहे चार्जिंग ठेवायला। म्हणजे इथं चार्जिंग फक्त आपलं USB केबल लावायचं आणि चार्जिंग लावून द्यायचं मस्तपैकी। अरेंजमेंट एकदम मस्त आहे एकदम। बघू आता अशा प्रकारे आपला प्रवास चालू झालेला आहे मस्तपैकी, एक नंबर। सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय। आत्ता जेवण वगैरे एक 15 मिनिटापूर्वी जेवणासाठी उतरलो होतो। जेवण वगैरे केलं मस्तपैकी। साई सम्राट हॉटेलचं नाव आहे, आणि पाहिलं जेवण वगैरे मस्तपैकी केलं। बाजूला जर पाहिलं या हॉटेलचं फक्त एक पेट्रोल पंप आहे, बाकी सगळं सुनसान एरिया आहे। रस्ता एकदम व्यवस्थित होता। नगरपर्यंत जर पाहिलं आपण तर शिर्डीनगर मनमाड रोडचे काय हालत आहे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे। तिथं थोडासा खडतर होता, नंतर मग जसं नगर सुटलं नंतर एकदम रस्ता वगैरे व्यवस्थित चालू झाला। आणि पाहूया आता, जाऊ आता मस्तपैकी झोपून घेऊ। जेवण वगैरे झालेलं आहे। आता 2:30 वाजता म्हणताय धाराशिवला पोहोचू, सकाळी 2:30 वाजता।
चालेल मग गाडी सुटते आता, जाऊ मस्तपैकी आता आराम करू. तर मित्रांनो, आपण सकाळी 2 वाजताच धाराशिवला पोहोचलो होतो, पण व्हिडिओ काढायला जमलं नाही काही कारणास्तव. एकदम चांगली जर्नी झाली आपली मस्तपैकी. रोड वगैरे एकदम भारी होता आणि काही थोडाफार ठिकाणी होता खराब, म्हणजे जसं आम्ही जेवणाला उतरलो त्याच्यानंतरचा पूर्ण जामखेडपासून पर्यंत खराब होता. पण इकडे पाऊस झालेला होता त्यामुळे गारवा वाटत होता मस्तपैकी. आणि तुम्ही पाहिलंच असेल, रिझर्वेशन करणं खूप गरजेचं होतं गाडीला, कारण एवढा लांबचा प्रवास होता आणि रिझर्वेशन नसतं तर खूप हाल झाले असते. कारण की पूर्ण पॅक होती गाडी, त्यामुळं कुठंच जागा नव्हती हालायला, त्यामुळे रिझर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि आता पाहूयात, धाराशिवमध्ये 2-3 ठिकाणी फिरायचा प्लॅन आहे. तसंच आपला पेपर पण आहे, असं इकडंच चाललो आहे पेपरला. पेपर करूयात आणि मस्तपैकी मग फिरायचा वगैरे प्लॅन करू. त्याचे व्हिडिओ वगैरे तुम्हाला येतीलच. आणि हा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.